नमस्कार, मी सौ नूतन सुरेंद्र रहाळकर. मला लहानपणापासूनच ज्योतिष शिकण्याची असं मनात नव्हतं की नाही मला हे शिकायचंच आहे. पण आता शाळा, कॉलेज, नंतर संसार त्यात थोडंसं मागे पडलं ते स्वप्न. मग काही दिवसांनी पुन्हा ती इच्छा व्हायला लागले की नाही हे करायला पाहिजे आपण. मग आता कसं काय करायचं, कोणाकडे जायचं, कुठे शिकायचं काहीच माहिती नव्हतं. काही दिवसांनी सरांची ॲड दिसली मला. मग मी थोडासा प्रयत्न करून की म्हटलं नाही आपण जाऊन बघू, करून बघू, काय होतं बघू. पण घाबरतच मी सरांच्या क्लासला गेले. घाबरत याच्यासाठी की हे पूर्णपणे क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं, काहीच माहिती नव्हतं, समजेल की नाही. कारण आता कॉलेज संपूनही खूप वर्ष झालेले होते. कसं काय आपण शिकू शकणार आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे आपल्याला. पण सरांनी इतक्या सरळ, सोप्या आणि साध्या पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं देऊन शिकवलं आम्हाला. आणि ते आम्हाला कधी आत्मसात झालं आणि आम्ही कधी यात पोहायला लागलो या पाण्यात काहीच कळालं नाही. सर आत्तापर्यंत मी बघितलेल्या शिक्षकांमध्ये एक आमचे कॉलेजला सर होते आणि आत्ता त्यांनी कधीही कुठलंही पुस्तक घेऊन आम्हाला शिकवलं नाही. न कधी असं पंचक हातात घेऊन कुठली गोष्ट आम्हाला सांगितली की हे बघा हे असं आहे. त्यांनी सगळं तोंडी आणि आम्हाला जसं समजेल त्याच भाषेत आम्हाला शिकवलं. आणि काही विचारलं तरी सरांनी त्याची फोड करून आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं की हे असं नाही, हे असं असतं, किंवा इतरही गोष्टी. सरांनी आज आत्तापर्यंत आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं आणि जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो. आणि इथूनही अजून बरेच क्लासेस बाकी आहेत. ते पूर्ण होऊन आम्ही छान मोठी पदवी मिळवून आणि लोकांना चांगला सल्ला देऊन, मार्गदर्शन करून, उपाय सांगून त्यांच्या अडथळे भरलेल्या जीवनामध्ये आम्ही त्यांना थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करू शकलो. तरी आम्ही आमचं भाग्य समजू की आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते सरांमुळेच. म्हणजे आजही जे आहे आजही आम्ही करतो, पण आज आम्ही अजून छोट्या लेवलला अजून मोठ्या लेवलला जायचं आहे सरांसोबत. सरांचं मार्गदर्शन आम्हाला असंच मिळत राहो आणि आम्ही अशीच प्रगती करत राहो याच्यासाठी मी सरांचे मनपूर्वक आभार मानते आणि थँक्यू पण म्हणते. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. असंच मार्गदर्शन करत राहा.